हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज संध्याकाळपासून आहे ते ब्लॉग चालू केलं आहे. समायराला इथे ते मी चिप्स तळून देते. राईसचे पफ्स आहेत ते, म्हणजे चिप्स बोलू शकता तुम्ही, ते आहेत ते तिला मी देते. म्हणजे ना भरपूर दिवस झाले, भरपूर महिने पण झाले या गोष्टीला, की तिला ना मी इव्हिनिंगच्या स्नॅकमध्ये ना खूप कमी खायला देते. म्हणजे असं एकदम लाईट देते तिला, जेणेकरून ती रात्री आहे ना ऑलमोस्ट 9ला वगैरे जेवते. आणि तिचा जो स्नॅक टाईम असतो ना तो 5 किंवा 6च्या दरम्यान होतो. आणि मग तो मधला जो पिरियड आहे ना तो एवढा काय मोठा गॅप नसतो, त्याच्यामुळे मग ती जेवत वगैरे नाही, अर्धच सोडून देते, खायची इच्छा नसते, पोट भरलेलं असतं. मग त्याच्यामुळे मी असंच काहीतरी तिला छोटूसा पॅनकेक म्हणा किंवा बिस्किट म्हणा, दूध बिस्किट किंवा एक असं ड्राय बिस्किट, कुठे तिला काय खायला हवे नाही तर एक बनाना, एवढंच असं देते. असं काय एकदम हेवी असं देत नाही तिला ब्रेकफास्ट, एकदम लाईटच देते. कारण का मग रात्री ती प्रॉपर जेवली ना की मग झोपते प्रॉपर, आणि मग सकाळी उठल्यावर परत तिचं आहे ते रुटीन चालू होतं. इथे मी तिला आता तळून दिलं, आणि तिचं असं म्हणणं होतं की मला त्याच्यासोबत सॉस हवे, कारण का सॉस आजच नवीन घेतला, त्याच्यामुळे मग तिला ते दिसलं की नवीन आणला आहे सॉस. कारण का सॉस मी आहे ना जास्त ठेवतच नाही, कारण का तिला एवढा आवडतो ना की मग ती नुसता पण सॉस खात बसते. तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असं. सो मी आता तिला फ्राईज दिले, मग तिचं म्हणणं होते की मला सॉस दे. सॉसमध्ये डिप करून असं इकडे तिकडे बघून ते खात असते. म्हणजे असं संध्याकाळच्या टायमिंगला, म्हणजे मला जेवण करायचं नसतं ना तेव्हा मग मी असं स्क्रीन नाही लावून देत. जर मला किचनमध्ये काहीतरी भाजी फोडणीला द्यायचं आहे, काय तेलाचं आहे भरपूर मोठं काम, मग तिला मी स्क्रीन लावून देते, जेणेकरून मग ती एका ठिकाणी बसून ना खाते. नाही तर मग 10 वेळा मला बाहेर येऊन लक्ष ठेवावं लागतं, ती काय करते काय नाही, सोफ्यावरती चढते, कुठे काय तोंडात घालते, सगळ्या ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. सो आता ती बरोबर तिचं ती खात होती, आणि ऑलमोस्ट तिचं फिनिश झालं. तिला हेअरबँड दिसला, आणि चक्क तिने ना मला हेअरबँड आणून दिला, आणि बोलते कहा से आया तुम, चाक दुम दुम, चाक दुम दुम, चाक दुम दुम चाक. तू बोल. हां, ब्रश अँड टू अँड. बापरे, केवढे ते ब्रश, केवढे ते ब्रश. खाऊन झाल्यावर असा एक हॅपी डान्स झाला, जो तुम्ही डान्स केला तो बघितला. नंतर कलर्स घेतलेले तिने, आणि मग ती पण करते आणि मला पण करायला येते. म्हणजे तिचं असं असतं, म्हणजे मी पण एंगेज व्हा तिच्यासोबत आणि ती पण एंगेज व्हा. अर्धी कामं आहेत ती माझी अशीच राहतात तिच्या पाठी. मग जरा वेळ तिच्यासोबत थोडंसं खेळते, जेणेकरून मग तिला वाटतं हां माझी मम्मी माझ्यासोबत खेळे, आणि मग नंतर कामाला लागते मी. सो असं काहीतरी थोडासा टाईमपास केला, आणि मग नंतर मला सोफ्याची बेडशीट वगैरे पण चेंज करायची होती, म्हणून थोडासा तिला टाईम दिला. Hold daddy finger, daddy. Kachi kachi kachi. Sayonara. Kachi kachi. Konnichiwa. Sayonara. Kachi kachi kachi. बोल तू बोल. Sayonara. Kachi kachi kachi. Sayonara. बोल परत. 1 2 3 स्टार्ट. Konnichiwa. Sayonara. Kachi kachi kachi.
आपण जसे तल्लीन झालो की आपण पण गाणी बोलतो ना, तसे लहान मुलं पण असतात बघा ना. पिल्लू पण कशी गाणं बोलते. आणि इथे झालं असं, मी ना लसूण साफ करायला बसलेली आणि तिचं म्हणणं होतं तू काहीच करू नको, नुसती बस. त्यामुळे ती मला असं काहीतरी फेकून मारत होती आणि मला राग देत होती. म्हणजे तिचा पण मार मी भरपूर खाते, बिन कामाचा कधी कधी मार खाते तिचा. आता इथे मला पालक पनीर करायचं होतं, सो त्याची प्रिपरेशन करत होती. कांदा टोमॅटो आहे तो भाजून घेतला, तो थंड होईपर्यंत म्हटलं आता सोफ्याची बेडशीट आहे ती चेंज करते, कारण का पिल्लूचा फ्रेंड आलेला. जर तो असा आला ना, म्हणजे मला लक्ष ठेवावंच लागतं. ती दोघं खेळत असले ना तरी लक्ष ठेवावंच लागतं पिल्लूवरती, कारण का तो खूप मस्ती करतो. त्याच्यामुळे नीट असं लक्ष ठेवावं लागतं आणि तो करतो ना तसं पिल्लूला करायचं असतं. त्याच्यामुळे म्हटलं सोफ्याची, आता तो आला आहे ते बाहेर खेळत आहेत, तोपर्यंत सोफ्याची बेडशीट आहे ती चेंज करून घेते. आणि मस्तपैकी ह्या बॅटसोबत ना ती चांगली खेळते. अजून एक पेअर आहे, म्हणजे तिच्या एका फ्रेंडची अशीच होती, सो तिला हवी होती. त्याच्यामुळे मग मी अशी आणायला लावली दीपकला, कारण का खूप भांडणं व्हायची. त्याची बॅट दिसली की पिल्लूचं म्हणणं असायचं की मला पण हवे, मग मला ते नको हवं होतं, कारण का खूप किरकिर. म्हणजे लिटरली ती बाहेर झोपलेली पण आहे, त्यांनी ती बॅट दिली नव्हती. म्हणून मग मी दीपकला सांगितलेलं जा तू बाबा ही बॅट घेऊन ये. तेव्हा तो बॅट घेऊन आला, तेव्हापासून ती त्याच्यासोबत चांगली खेळते. आणि मग हिची बॅट आली ना की मग त्याचं होतं की मला पण हवे ही बॅट, असं काहीतरी लहान मुलांचं असतं. सो मी तिथे सोफ्याची बेडशीट वगैरे चेंज करून घेत होती. एका साईडची चेंज झाली, तितक्यात मग पिल्लू आतमध्ये आली. आता बोलत होते की आतमध्ये खेळा. कचरा वगैरे काढला नव्हता, खाली खूप घाण होती, सो मॅट वगैरे घातली. मॅट तर मी आता कंपल्सरी घालते, कारण का ती पडते वगैरे काय ना, मला त्याची जाम भीती वाटते. आता खूप धडपडी झाले. जसजसे मोठे होतात ना तसे तसे कांड भरपूर करायला लागतात. कांड इन द सेन्स की पडायला, काय उचलून खा, काय दिसलं की हे करा ते करा, उड्या मारा, ते चालूच असतं. सो आता मी दुसऱ्या साईडची सोफ्याची बेडशीट आहे ती चेंज करून घेईल पटकन. आणि इथे बघा पिल्लू, म्हणजे फ्रेंड्स आले ना की स्वतः खेळणार नाही, ती त्याला आणून देणार की बाबा धर, हे कर, ओपन कर, पसारा कर, आपण पसारात खेळूया. सकाळी तुम्ही बघितलं एक दुसरा हेअरबँड होता, आता वेगळा हेअरबँड लावला. आज का माहिती का तिला हेअरबँड लावायचं खूप हे मन झालं. सारखं हेअरबँड वेगवेगळे आणून देत होती आणि स्वतः लावायला सांगत होते, तर त्याला क्रेन देते. आता म्हणजे एक त्याला गाडी देते, एक ती घेते. ह्याच्यासोबतच म्हणजे हर्षदीपसोबतच ती कुठल्याही गोष्टी तिच्या शेअर करते. असे दुसरे फ्रेंड आले ना की ती जरा पण शेअर करत नाही, कारण का लहानापासून हा येतो ना, त्याच्यामुळे मग ती त्याच्याजवळ असं चांगलं शेअर करते. तर तो ठेवतो आहे ना तरी ती त्याच्या हातात देते की बाबा तू धर, तुझी गाडी ही आणि माझी गाडी ही. आता काय म्हणजे मुलांचं कसं असतं ना, आता ती जर मी घेतली असते ना तर तिला राग आली असते. आता बाहेरचं आतमधलं खेळून झालं, आता तिचं म्हणणं होतं की फुटबॉल खेळ. म्हणजे मिनटाला तिचे मूड स्विंग्स बोलतात ना टॉयच्या बाबतीत, ते आहेत. म्हणजे तिला वेगवेगळं खेळायचं होतं. आता त्याला ती फोर्स करत होती की तू तुझी सायकल आण, मी माझी सायकल आणते आणि चालवते. सो त्याची सायकल थोडीशी खराब झालेली, त्याच्यामुळे ते झालं नाही. नंतर मग मी पालकची भाजी करायला घेतली. मस्त की पालकची प्युरी करणार होती पनीर टाकून, म्हणजे पिल्लूनी पण खाल्लं असतं. सो भाजी वगैरे झाली आणि आता पाणी यायचं वाट बघत होती. सो इथे आम्ही दीपक येईपर्यंत खेळत होतो. दीपकला पण खूप लेट झालेला, कारण का ग्रेव्ही करून ठेवलेली, फक्त पनीर ॲड करायचे होते. मग तो आला की म्हटलं पनीर ॲड करेल, बाकीचं सगळं झालं होतं आणि चपाती बाकी होती. इथं कॅच खेळत होतो आम्ही. तो गेल्यानंतर पिल्लूची ॲज युजल रडारड चालू झाली. मग तिला डायवर्ट करण्यासाठी थोडं बॉलनी खेळली कॅच आणि तिला असे ग्राउंड गेम सध्या तिला खूप आवडायला लागलेत, म्हणजे ती एंगेज होते त्याच्यामध्ये. सो ते खेळतो आम्ही आता. आणि आता इथे बॉल तिने खाली टाकलेला, सो तो काढत होती. आणि असं काहीतरी तिचे खेळ चालू असतात. सध्या ती बॉल जाम करते. छोटा बॉल, मोठा बॉल, म्हणजे त्या बॉल्सनीच खेळत बसते दिवसभर. आणि कधी कधी तर रागामध्ये आहे ना ती टी व्हीवर पण मारून घेते. मला कधी कधी भीती वाटते की बाबा टी व्हीची स्क्रीन नको फुटायला. सो आता इथे मी बाबांची वाट बघत होतो. सारखं आत बाहेर चालूच होतं तिचं की बाबा आता येतील, बाबा येतील. पण बाबाने यायला उशीर होता. तो काम करत होता. आता इथे मी परत जे लसूण सोलायचे माझे ठेवून दिलेले ना, ते इथे बसून मी आता लसूण साफ करत होते. आणि बघा केवढा सारा पसारा करून ठेवला. खेळणं कमी आणि भलत्याच गोष्टीसोबत खेळत बसते. आता काहीतरी ब्लॉक्स घेतलेत, त्याची गाडी बनवली आणि ती आता फिरवते. ते करून झाल्यानंतर तिचं त्याच्यात पण मन भरलं नाही. सो सगळी खेळणी मॅटवरून अशी टाकून दिली. म्हणजे मग आता ना असं वाटतं ना कधी कधी की घरातला पसारा आवरण्यात मी इतकी प्रो झाले ना, म्हणजे कितीही पिल्लूनी पसारा करून देतो, माझा 5 ते 10 मिनटात आवरून अगदी नीट ऑर्गनाईज करून ठेवलेला असतो. म्हणजे मी असाच सगळा पसारा टाकत नाही. तिची खेळणे असे वेगवेगळे पाऊच केलेले आहेत, त्याच्यामध्ये ठेवून देते, जेणेकरून ती असे प्रॉपर वेनी काढेल. तुम्ही आता मागे बघितलंच असाल की गाड्यांचा पण पाऊच, परत फ्रूट्सचा पाऊच, असे वेगवेगळे केलेत. म्हणजे तिला जे हवे ना ती बरोबर घेते आणि खेळते. आता हा नवीन तिने गेम काढला आहे काय,
म्हणजे असं असं खेळते आणि मग तिला डोक्याला लागतं, कुठे हाताला लागतं, कुठे टॉय तिच्या तोंडाला लागतो, हाताला लागतो, हे तिचं चालूच असतं. डोकं आपटतं. म्हणजे ह्या गोष्टी ना आता सध्या तरी खूप अशा तिच्या चालू आहेत. सो ऑलमोस्ट आता दीपक येणारच होता. सो आणि आज नेमका गुरुवार होता आणि मी गुरुवारी आहे ना हे नाही घट नाही मांडत ह्या वेळेपासून, ह्या वर्षीपासून. कारण का पिल्लू आहे ना त्या पिरियडमध्ये खूप क्रँकी होतं आणि माझ्याकडून जसं हवे ना तशी पूजा नाही होत. मग मला ते नको होतं. म्हटलं जाऊन दे, नाही मांडत, फक्त उपास करते. सो फक्त उपास होता. पिल्लूची पालकची पनीरची भाजी आणि आमची पालक पनीरची भाजी जास्त केली आहे कारण का भातासोबत पण तीच आहे. आता मी पीठ मळून झालेलं माझं. सो तिला पीठ मळताना दिसली मी आणि तो पिठाचा गोळा आणून बघा कशी खेळते. म्हणजे पिठाच्या गोळ्यासोबत एवढी खेळते ना की तो सगळीकडे पसरवून ठेवते. दीपकनी येता येता कोथिंबीर म्हणजे मसाला वगैरे आणलेला तर तो साफ करत होती कारण का पिल्लूला जेवायला टाईम होता. म्हणजे तिला भूक लागली ना की ती सांगते. तिला जर बोललं ना आपण समायला जेवायला हवे, ती येस नो किंवा स्वतः जाऊन तिथे कुकर वगैरे ती सांगते की भूक लागली आहे वगैरे. सो ती पिठासोबत खेळत होती तोपर्यंत म्हटलं कोथिंबीर आणि मिरची आणि कढीपत्ता आहे ते साफ करून ठेवते. बाकीचं काय असं क्लिनिंगचं नव्हतं आणि भाज्या एवढ्या आणायला सांगितल्या नव्हत्या कारण का आता उद्या फ्रायडे आहे त्याच्यामुळे म्हटलं भाजी नकोच. सो तिचं जेवण झालं. मग तिला सॉंग्स वगैरे लावून दिले. म्हटलं थोडं पसारा आणि पाणी आलेलं 10:30 वाजता पाणी जातं. म्हटलं थोडीशी भांडी ती घासून घेते आणि दीपकला जेवायला वाढून दिलेलं. सो दीपक जेवत होता आणि तोपर्यंत मग म्हटलं भांडी वगैरे धुवून घेते. आता तो तिच्याकडे चिप्स मागत होता म्हणून ती उठत होती. सो असा गेला आमचा आजचा दिवस. चलो बाय, भेटू उद्या.